वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2014ला झाली असती तर आज भाजप दिसलंच नसतं. हे वाक्य वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचं. महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले आणि हे वाक्य खरं वाटायला लागलं. मुंबईचा जर एक निकाल सोडला तर वंचितला जिथे जिथे जागा दिल्या गेल्या तिथे तिथे त्यांनी बॅटिंग केले. लातूरमध्ये काँग्रेस वंचित या युतीने तर एक हाती सत्ता आणली. इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगरचा निकाल असो, नांदेडचा असो की अकोल्याचा निकाल असो, सगळीकडे वंचितने हवा केली. पण अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे ही निवडणूक वंचितसाठी टर्निंग पॉइंट ठरले? सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सगळ्यात आधी बोलूयात लातूरबद्दल. इथं खऱ्या अर्थाने गेम पलटला. 70 जागांच्या या महापालिकेत भाजपकडे सत्ता होती, पण काँग्रेसने 43 जागा जिंकून भाजपला फक्त 22 वर रोखलं. हे शक्य झालं ते काँग्रेस वंचित युतीमुळे. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकरांनी स्वतः मैदानात उतरून प्रचार केला. इथे वंचितने 5 जागा लढवून 4 जागा जिंकल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं गणित म्हणजे वंचितच्या पाठिंब्यामुळे दलितांची आणि मुस्लिमांची मतं विखुरलीच गेली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकण्याचं जे विधान केलं होतं त्याचा वचपा काढण्यासाठी वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम केलं. अकोला हा तर नेहमीच प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला राहिलाय. भाजप जरी इथे मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी वंचितने 5 जागा जिंकून आणि अनेक वॉर्डमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन इथं आपली ताकद दाखवून दिले. उल्हासनगरमध्ये सुद्धा वेगळंच गणित बघायला मिळालं. 78 जागांच्या महापालिकेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालंच नाही. भाजप 37 वर अडकली आणि शिवसेना शिंदे गट 36 वर. अशा वेळी वंचितच्या सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या 2 नगरसेवकांची भूमिका ही महत्त्वाची ठरली. नांदेड महानगरपालिकेतही प्रशांत इंगोले आणि राहुल सोनसळे हे वंचितचे चेहरे दिसून आले. वंचितचं राजकारण हे नेहमीच बुद्ध, कबीर, फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर आधारित राहिलेलं आहे. या विचारधारेमुळेच उपेक्षित समाज, धनगर, कोळी आणि भटके विमुक्त गट हे सगळे वंचितकडे हक्काचा पर्याय म्हणून बघतायत. प्रस्थापित पक्षांनी ज्या समाजाला फक्त वोट बँक म्हणून वापरलं त्या समाजाला प्रकाश आंबेडकरांनी सत्तेमध्ये वाटा देण्याचा प्रयत्न केला. कदाचित हेच त्यांच्या यशाचं मुख्य गमक बनलं. पण लातूरसारखा चमत्कार मुंबईमध्ये झाला नाही. मुंबईत काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या होत्या, पण एकाही जागेवरती वंचितला जिंकता आलेलं नाही. प्रकाश आंबेडकरांनी याचं खापर काँग्रेसमधल्या स्लीपर सेलवर फोडले. यामागे खरं तर 2 मोठी कारणं होती. पहिलं म्हणजे 62 पैकी 16 जागांवर वंचितकडे उमेदवारच नव्हते, ज्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आणि हक्कांची दलित आणि मुस्लिम मतं ही ठाकरे गट किंवा महायुतीकडे वळली. दुसरं म्हणजे धारावी सारख्या भागामध्ये जिथे काँग्रेसचे दिग्गज नेते स्ट्रॉंग होते तिथे एमआयएम आणि वंचितच्या अंतर्गत धुसफुशीमुळे भाजपला फायदा झाला. 2017च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भारिप बहुजन महासंघ होती. तेव्हा अकोला सोडला तर मोठ्या शहरांमध्ये त्यांचा प्रभाव एवढा नव्हता. पण 2026 मध्ये परिस्थिती वेगळी आहे. अकोल्यामध्ये असलेली वंचित आता अकोला, लातूर, परभणी, उल्हासनगर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याच महानगरपालिकांवरती निवडून आली आहे. पण वंचितच्या या यशामागे काय कारण असेल? राज ठाकरे यांच्या सभांना लाखोंची गर्दी होते, पण त्यांच्या मनसेला मुंबईमध्ये फक्त 6 जागा मिळाल्या. मग प्रकाश आंबेडकरांचा कोणता नॅरेटिव्ह चालला? राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा रेटला खरा, पण तो मतदारांना हा भाजपचाच ब्रँड वाटला. या उलट वंचितने तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना हात घातला आणि काँग्रेससोबत योग्य ठिकाणी युती केली. आंबेडकरांनी वंचित घटकांना सांगितलं की तुमची मतं कुणाला विकू नका, स्वतःचे नेते निवडून आणा. त्यामुळे 2026च्या काही महापालिका निवडणुकांमध्ये जिथे काँग्रेस आणि वंचित एकत्र आले तिथं भाजपला सत्तेमधून खाली खेचणं हे शक्य झालंय. हे निकाल खरं तर स्पष्ट करतात की महाराष्ट्रामध्ये दलित, मुस्लिम आणि उपेक्षित समाजाची एक मोठी वोट बँक प्रकाश आंबेडकरांकडेही वळते. 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक जागांवरती वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. जर महाविकास आघाडीने वंचितला जागा वाटपात योग्य तो सन्मान दिला नाही तर पुन्हा एकदा त्रिकोणी लढती होतील. त्रिकोणी लढतीमध्ये विरोधी मतं विभागली जातील आणि याचा थेट फायदा हा महायुतीला म्हणजेच भाजप, शिंदे, अजित पवार या गटाला होताना दिसेल. आता 2029च्या विधानसभेसाठी वंचितची ही लिटमस टेस्ट म्हणावी लागेल, जी यशस्वीही झाली आणि नो डाऊट वंचितचा कॉन्फिडन्सही त्यामुळे वाढलाय. तुम्हाला काय वाटतं? 2029 मध्ये प्रकाश आंबेडकर पुन्हा काँग्रेससोबत जाणार का, की स्वबळावर लढणं त्यांच्यासाठी योग्य असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.